हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी नवीन फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज असतात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते। मित्रांनो, त्याचबरोबर जे स्टुडंट फार्माकोविजिलन्स मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक आहेत तर अशा स्टुडंटला मित्रांनो जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं। तर मित्रांनो, जॉब गायडन्स रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा माझं जे मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्याच्यावर डायरेक्टली कॉल करू शकता। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे जी आपण डिस्कस करणार आहे ती कुठून आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता। NLC लिमिटेड इंडिया लिमिटेड याच्यामध्ये फार्मसीच्या वॅकन्सी आलेल्या आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टोटल बघणार आहेत की डिटेल वॅकन्सीज किती आहेत, त्याचा अप्लाय लास्ट डेट काय असणार आहे, ऍप्लिकेशन स्टार्ट डेट, हे सर्व डिटेल बघणार आहेत। तर मित्रांनो, इथे जे नोटिफिकेशन दिसत असेल सेकंड नंबरला 19 ऑगस्ट 2024 ला आलेलं नोटिफिकेशन आहे। हे नोटिफिकेशन डाउनलोड करून आपण डिटेल मध्ये बघणार आहेत की टोटल नंबर ऑफ वॅकन्सी वगैरे किती आहेत। तर मित्रांनो, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघू की फार्मसीच्या टोटल वॅकन्सी किती आहेत। तर मित्रांनो, इथे जे आहे ना बी फार्म साठी वेगळ्या वॅकन्सीज आहे आणि ज्या स्टुडंटचं डी फार्म कंप्लीट झालेले त्यांच्या वेगळ्या आहेत। तर मित्रांनो, हे बी फार्म बेसिसवर ज्या वॅकन्सीज असणार आहेत त्या किती असणार आहेत, 5 पोस्ट या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, डिप्लोमा लेवलवर किती वॅकन्सीज असणार आहेत फार्मसीच्या ते इथे आपण बघू शकता। डिप्लोमा लेवलवर इथे असणार आहेत मित्रांनो 3 वॅकन्सी। तर मित्रांनो, अशा टोटल वॅकन्सी जर बघितल्या तर या नोटिफिकेशन मध्ये फार्मसीच्या टोटल वॅकन्सी किती असणार आहेत, टोटल 8 वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत। तर मित्रांनो, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे। त्याच्या रिलेटेड मित्रांनो महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत की ऍप्लिकेशन स्टार्ट कधी होणार आहे आणि एंड डेट काय असणार आहे। तर मित्रांनो, या टेबल मध्ये इम्पॉर्टंट डेट तुम्ही बघू शकता। इथे बघा, ओपनिंग ऑफ ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन स्टार्ट डेट अँड टाइम। तर मित्रांनो, 19 ऑगस्ट 2024 ला हे ऑलरेडी ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत, राईट। त्याच्यानंतर मित्रांनो, हे क्लोजिंग डेट काय असणार आहे जी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचंय ती असणार आहे मित्रांनो 2 सप्टेंबर 2024, म्हणजे 2 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचंय। तर मित्रांनो, हे ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जे तुमचं जे ऑनलाइन रजिस्ट्रेशनचं कॉपी असणार आहे किंवा तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिलेटेड जे सर्टिफिकेट वगैरे असणार आहेत ते तुम्हाला काय करायचंय मित्रांनो ऑफिशियली सबमिट पण करायचे। तर ते किती तारखेपर्यंत तुम्ही करू शकता, 7 सप्टेंबर 2024। म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की 2 प्रोसेस आहेत। स्टार्टिंगला तुम्हाला काय करावं लागेल, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर ते फॉर्म प्रिंट घेऊन काय करावं लागेल, तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिलेटेडचे सर्टिफिकेट घेऊन ऑफिशियली सबमिट करावं लागेल ऑफिस मध्ये जाऊन। तर त्याची लास्ट डेट किती असणार आहे, 7 सप्टेंबर 2024 असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, हे डिस्प्ले कॅन्डिडेटचं व्हेरिफिकेशन वगैरे रिलेटेड डेट्स आहेत, सर्टिफिकेशन व्हेरिफिकेशन। आणि फायनली जे जॉईनिंग डेट तुम्हाला भेटेल जर तुम्ही सिलेक्ट झाला तर ती किती असणार आहे, 30 सप्टेंबर 2024 असणार आहे। तर मित्रांनो, आता महत्वाचं आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू। तर याच्यामध्ये जर बघितलं आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर त्याच्यामध्ये जे स्टुडंट फार्मसीची बी फार्म कंप्लीट आहेत तर असे सर्व स्टुडंट इलिजिबल आहेत। आणि याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट मित्रांनो, सर्व फ्रेशर स्टुडंट इलिजिबल आहेत। तर इथे जर आपण 4 पॉइंट इथे जर बघितलं, कॅन्डिडेट शुड हॅव बी क्वालिफाय इन एक्झाम 2020, 21, 22, 23 आणि 24। आणि मित्रांनो, दुसरी एक जर कंडिशन बघितली जे 3 नंबरला, कॅन्डिडेट शुड नॉट हॅव एक्सपिरियन्स ऑफ 1 year और मोर इन एनी जॉब। म्हणजे एक वर्षापेक्षा कमी ज्या स्टुडंटला एक्सपिरियन्स आहे तर असे स्टुडंट इथे इलिजिबल असणार आहेत। नंतर मित्रांनो, इथे एज क्रायटेरिया जो अप्रेंटिसचा असणार आहे ते असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन पण इथे खूप सारे दिलेले आहेत। तुम्ही व्यवस्थित हे नोटिफिकेशन मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर देईल, ते तुम्ही व्यवस्थित रीड करा। त्याच्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन पण इथे दिलेलं आहे, हे पण सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता। आणि ऑनलाइन रजिस्ट्रेशन जे करायचे तर हे साईट आहे www.nclindia.in। तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचंय। त्याच्यानंतर कोणत्या ऍड्रेसवर तुम्हाला ते
पाठवायचे डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून, ते पण इथे मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो टोटल कोणते कोणते डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला द्यावं लागतील ज्यावेळेस तुम्ही ते फॉर्म फिल करून जमा करणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला मार्क मेमोज वगैरे लागतील किंवा तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन रिलेटेड हे जर डॉक्युमेंट तुमच्याजवळ असतील तर हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. तर मित्रांनो याच्यात जर सॅलरी आपण बघितलं तर ज्याचं बी फॉर्म कंप्लीट आहे त्यांची सॅलरी असू शकते 15,028. तर ती पण मित्रांनो किती महिन्यासाठी असणार आहे, तर हे जे ड्युरेशन असणार आहे ते किती, फक्त 1 इयर साठी ह्या अप्रेंटिसच्या वॅकन्सी असणार आहेत. त्याचं 15,000 रुपये ज्याचं बी फॉर्म झालेलं आहे आणि ज्या स्टुडंटचं डिप्लोमा झालेलं आहे त्याचं जे पे केलं असणार आहे ते किती असणार आहे 12,500 आणि ह्याचं ड्युरेशन पण असणार आहे 1 इयर. तर मित्रांनो तुम्हाला या वॅकन्सीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब पाहिजे आहे, त्यांना जॉब गायडन्स रिक्वायर्ड असणार आहे, त्यांनी जो डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता आणि त्याच्या रिलेटेड इन्क्वायरी करा. आणि मित्रांनो जे बॅच स्टार्ट होणार आहे ती कधीपासून होणार आहे, 31 ऑगस्टला तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झालं पाहिजे आणि 1 सप्टेंबरला याची बॅच स्टार्ट होईल. थँक्यू.